नमस्कार. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आचारसंहिता म्हणजे काय याविषयी माहिती देणार आहोत. मित्रांनो, आपला भारत देश हा लोकशाही प्रधान देश आहे आणि लोकशाहीमध्ये जो काही आपल्या राज्यकर्ता शासन निवडायचं असते ते मताच्या स्वरूपातून, मतदानाच्या निवडणुकीच्या स्वरूपातून त्या ठिकाणी निवडल्या जाते. ती निवडणूक आमदार, खासदार, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, जिल्हा परिषद, पंचायत समिती व इतर निवडणूक ज्या असतात या निवडणूक डिक्लेअर झाल्या असता, जाहीर झाल्या असता. सदरच्या निवडणूक जाहीर झाले तेव्हापासून त्या ठिकाणी निवडणूक आयोग ही आचारसंहितेचं लागू करते. तर ही आदर्श आचारसंहिता म्हणजे नेमकं काय याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. जे काही निवडणुका डिक्लेअर झालेल्या आहेत त्या निवडणुका जाहीर झाल्यापासून त्या निवडणुका शांततेत, सुरक्षित व पारदर्शक पार पडावेत म्हणून प्रशासन त्या ठिकाणी काम करत असते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवडणूक आयोगाच्या अंतर्गत. अशा वेळी राजकीय पक्ष असतील, संबंधित निवडणूक लढवणारे उमेदवार असतील, या सर्वांना एक दिशानिर्देश त्या ठिकाणी निवडणूक आयोगातर्फे दिल्या जातात. ते दिशानिर्देश म्हणजे कोणीही जाती व धर्माच्या आधारे मत मागू शकत नाही. मंदिर असेल, मस्जिद असेल, चर्च व अन्य प्रार्थना स्थळांचे उपयोग त्या ठिकाणी करता येणार नाही. तसेच कुठलेही असे काम करणार नाहीत ज्यामुळे जातीत व धर्मामध्ये द्वेष निर्माण होऊन त्या ठिकाणी घृणा निर्माण होईल आणि काही विपरीत घडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल आणि त्याचा कुठल्या तरी राजकीय पक्षाला बेनिफिट घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जर करण्यात आला, ते पण एक आचारसंहितेचं भंग असेल. ते पण तसं करता येणार नाही. तसेच विरोधी उमेदवार जे काही आहेत त्यांच्या धोरणावर तुम्हाला टीका करता येईल, परंतु त्या उमेदवारावर, त्याच्या कुटुंबावर वैयक्तिक टीका टिप्पणी त्या ठिकाणी तुम्हाला करण्याचा अधिकार नाही. त्याचं पालन तुम्हाला त्या ठिकाणी करावं लागेल. जे काही असेल निवडणुकी दरम्यान जे काही मुद्दे आहेत, धोरणात्मक मुद्दे, त्यावरच तुम्हाला त्या ठिकाणी टीका टिप्पणी करता येईल. तसेच मतदारांना धमकवता येणार नाही, पैशाचं आमिष देता येणार नाही. मतदान केंद्र जे असतात मतदानाच्या दिवशी त्याच्या 100 मीटरच्या मध्ये निवडणूक प्रचार तुम्हाला त्या ठिकाणी करता येणार नाही. आणि ज्या दिवशी मतदान संपलं त्याच्या 48 तासाच्या आत तुम्हाला सार्वजनिक सभा त्या ठिकाणी घेता येणार नाही. मतदान केंद्रावर मतदारांना नेणे आणण्यासाठी वाहनाची व्यवस्था त्या ठिकाणी करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. हे सर्व गोष्टी जर तुम्ही केलात तर ह्या आदर्श आचारसंहितेचं भंग असेल. आदर्श आचारसंहितेनुसार असे करण्यास तुम्हाला प्रतिबंधित त्या ठिकाणी केलेलं आहे. तसेच जे काही तुम्हाला तुमचे बॅनर वगैरे लावायचे आहेत, एखाद्याच्या घरावर किंवा जमिनीवर किंवा भिंतीवर तुम्हाला बॅनर्स लावणे किंवा लाऊडस्पीकर लावायचं जर असेल तर त्या जागा मालकाचा लिखितमध्ये परवानगी त्या ठिकाणी तुम्हाला घ्यावी लागेल. परवानगीशिवाय, ज्याची ती मालमत्ता आहे त्याच्या मालकाच्या परवानगीशिवाय असं तुम्हाला त्या ठिकाणी करण्याचा अधिकार नाही. तुमच्या विरोधात जे काही पक्ष आहेत किंवा उमेदवार आहेत त्यांच्या प्रचार सभेमध्ये तुम्हाला तुमचे पॉम्पलेट्स
वगैरे वाटता येणार नाही, तुमचा त्या ठिकाणी जाऊन प्रचार तुम्हाला त्या ठिकाणी करता येणार नाही, किंवा विरोधी पक्षाची सभा बंद पाडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न त्या ठिकाणी तुम्हाला करता येणार नाही. ह्या सर्व करण्यापासून तुम्हाला आदर्श आचारसंहितेने प्रतिबंधित त्या ठिकाणी केलेलं आहे. या सगळ्या गोष्टीचं तुम्ही त्या ठिकाणी पालन करणं अत्यावश्यक आहे, गरजेचं आहे. जर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही त्या ठिकाणी केला नाहीत तर त्या ठिकाणी त्या आदर्श आचारसंहितेचं भंग होईल. तसेच राजकीय पक्ष किंवा उमेदवार जे काही आहेत किंवा अपक्ष उमेदवार जे काही उमेदवार आहेत यांनी जी काही सभा घ्यायची आहे त्या सभेच्या ठिकाणाच्या अधिकार क्षेत्रामध्ये जी काही पोलीस स्टेशन, पोलीस ठाणे येते त्या पोलीस ठाण्याची परवानगी घेणं गरजेचं आहे, जेणेकरून जे काही सभास्थळ आहे त्या ठिकाणी जाण्या येण्यासाठीची व्यवस्था त्या ठिकाणी करता येईल. रहदारी असेल किंवा अन्य जरुरी जे काही वाहतूक असेल किंवा काही पोलीस यंत्रणेवर बरंच काही वाहतूक सुरळीत ठेवणे अशा काही जबाबदाऱ्या असतात, त्याचे त्यांना नियोजन करता येईल. त्याच्यामुळं ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला सभा घ्यायची आहे त्या सभेच्या अधिकार क्षेत्रातील पोलीस स्टेशनच्या परवानगीशिवाय तुम्हाला त्या ठिकाणी सभा त्या ठिकाणी घेता येत नाही. सभेचे जे काही तुम्ही नियोजन केलेले आहात त्या सभेच्या नियोजनाच्या मार्गामध्ये जे काही तुम्ही पोलीस स्टेशनची परवानगी घेत असताना जे काही मार्ग दाखवून दिलेले आहेत त्या मार्गामध्ये तुम्हाला बदल करता येणार नाही, वेळेमध्ये बदल करता येणार नाही. जे काही मार्ग तुम्ही दाखवून दिलात, जे काही वेळ तुम्हाला ठरवून दिलेली आहे त्या वेळेतच तुम्हाला सभा संपवावी लागते, जेणेकरून शासन प्रशासनावर अतिरिक्त त्या ठिकाणी भार पडणार नाही. मतदानाच्या दिवशी जे काही बॅलेट पेपर दिल्या जातात मतदारांना त्या बॅलेट पेपरवर उमेदवाराचं निशाणीचं चिन्ह नाही पाहिजे, उमेदवाराची फोटो किंवा नाव नाही पाहिजे. केवळ उमेदवाराची मतदाराचं जे काही यादी भाग क्रमांक आहे, मतदाराचं नाव आहे हे तुम्हाला देता येतंय, बाकी तुम्हाला देता येत नाही. मतदानाच्या 24 घंट्याच्या आत मतदारांना तुम्हाला पैशाची वाटप करता येणार नाही, मटण, दारू इत्यादी वाटप करता येणार नाही. सत्ताधारी पार्टीचे जे काही मंत्री असतील त्यांना निवडणूक प्रचार दरम्यान जे काही सरकारी यंत्रणा आहे, सरकारी वाहन असेल, सरकारी कर्मचारी असतील, सरकारी निवासस्थान असेल, त्याचा वापर त्या ठिकाणी त्याला आचारसंहितेमध्ये करता येत नाही. सार्वजनिक ठिकाण जे काय आहेत, हेलिपॅड, एअरपोर्ट जे काय आहेत त्या ठिकाणी सत्ताधारी पार्टीचा एकाधिकार त्या ठिकाणी राहणार नाही. इतर पक्षही, इतर उमेदवारही त्या ठिकाणी सार्वजनिक हेलिपॅडचा, एअरपोर्टचा वापर त्या ठिकाणी नियमानुसार अटी व शर्ती जे काही टाकून दिलेले आहेत त्याच अटी शर्तीवर सत्ताधारी पार्टी पण आणि विरोध जे काही दुसरे उमेदवार आहेत त्यांनाही त्या ठिकाणी त्याचं पालन करून करता येईल. सरकारी खर्चातून त्या ठिकाणी जाहिरात वर्तमानपत्रात देता येणार नाही किंवा न्यूज चॅनलवर देता येणार नाही. तसेच निवडणूक दरम्यान ह्या माध्यमांचा उपयोग सरकारने केलेली कामे दाखवण्यासाठी करता येणार नाही. जे काही सरकारने कामे केलेले आहेत त्या आचारसंहिता लागू झाल्यानंतर पेपरमध्ये खर्च करून किंवा इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये बातम्यावर जाहिरात त्या ठिकाणी सरकारी खर्चातून करता येणार नाही किंवा सरकारने जे काही कामं केलेली आहेत त्या आचारसंहितेदरम्यान त्याला दाखवता येणार नाही. मंत्री व इतर अधिकारी जे काही आहेत मतदान घोषित झालेल्या तारखेपासून कसलाही निधी व अनुदान देऊ शकत नाहीत. म्हणजेच काय, वित्तीय अनुदानाची घोषणा त्या ठिकाणी त्यांना करता येणार नाही. वित्तीय अनुदान किंवा तसा शब्द देता येणार नाही. पाणी असेल, रस्ता असेल, शाळा असेल, विद्युत असेल इत्यादीची घोषणा त्या ठिकाणी त्यांना करता येत नाही. सरकारी विभागात कसल्याही प्रकारे नियुक्ती त्या ठिकाणी
प्रभारी करता येणार नाही आचारसंहिता घोषित झाल्यानंतर. ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळे नियम आदर्श आचारसंहितेचे आहेत. या नियमाचं तंतोतंत पालन त्या ठिकाणी करणं अत्यावश्यक आहे, जेणेकरून जी काही आपली निवडणूक प्रक्रिया आहे ती निवडणूक प्रक्रियेनुसार मतदान हे शांततेत होईल, सुरक्षित होईल, पारदर्शक होईल, निर्भयपणे होईल, निपक्षपातीपणे होईल. ह्या सगळ्यासाठी म्हणून ह्या आदर्श आचारसंहिता त्या ठिकाणी टाकून दिलेली असते. ज्या काही निवडणुका आहेत त्या निवडणुका ज्या आहेत दर 5 वर्षानंतर किंवा विधान परिषद राज्यसभा जे आहेत त्यांच्या दर 6 वर्षानंतर त्या ठिकाणी घेण्यात येतात. त्या निवडणुका योग्यरित्या पार पडावेत म्हणून कोणाचाही लोकशाहीमध्ये त्या ठिकाणी एकाधिकारशाही टिकून राहू नये म्हणून लोकशाहीमध्ये मतदार हा राजा असतो. त्याच्यामुळं त्या राजाला त्यांच्यासाठी जो कोणी योग्य काम करेल शासन म्हणून त्यांना त्या ठिकाणी निवडण्याचा अधिकार आहे. ते अधिकार त्यांनी शांततेत आणि योग्य प्रकारे पार पाडावेत. कुठल्याही आमिषाला बळी न पडता, कुठल्याही भीतीला धमकीला बळी न पडता निर्भयपणे, पारदर्शक आणि योग्यरित्या कुठल्याही दबावाखाली त्यांनी मतदान करू नये म्हणून ही आचारसंहिता नियमवाटी त्या ठिकाणी टाकून दिलेल्या आहेत. आता लवकरच आपल्या देशामध्ये लोकसभेच्या निवडणूक त्या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यावेळी आपल्या सर्वांना ह्या आचारसंहितेबाबत माहिती मिळावी म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मी ही माहिती देण्याचा ह्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे.